सेटाफिल क्लिन्झर लावून घ्या. क्लिन्झरनी फेसला एकदम क्लीन करून झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे टोनर. टोनर कधीही मी स्प्रे करत नाही, तर टोनर मी डॅब करते, म्हणजे स्किनच्या प्रत्येक पोर्सला टोनर लॉक करतं. आज मी वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज करते, कारण ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किनवर क्रीम मॉइश्चरायझर मी कम्प्लिटली अवॉइड करते आणि फक्त वॉटर बेस मॉइश्चरायझर लावते. त्यानंतर मी यूज करते PACचं पोर प्रायमर, जिथे जिथे ओपन पोर्स असतील तिथेच. स्टुडंटला छान पद्धतीने कलर करेक्टिंग हा पार्ट समजावून सांगितल्यानंतर मी आज यूज करणार आहे रेडिश ऑरेंज कलरचं कलर करेक्टर. डर्माचा D31 हा शेड सगळ्यात जास्त परफेक्ट आहे रेडिश ऑरेंज या कलरमध्ये. आणि तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी जिथे जिथे प्रॉब्लेम्स होते तिथे तिथे ऑरेंज करेक्टर लावून या पार्टवर मी ब्राऊन कलरनी न्यूट्रिलाइज पण केलं आहे. न्यूट्रिलायझेशन नंतर चला आपण फाउंडेशन लावणार आहोत. आज मी नार्स आणि शॉपरलेला मिक्स करते आहे. नार्सचा मीडियम शेड घेतला आणि शॉपरेलचा डार्क शेड घेतलेला आहे 9 नंबरचा. आणि फाउंडेशनला छान ॲक्टिवेट करून झाल्यानंतर कशा पद्धतीने फाउंडेशन ब्लेंडिंग केली जाते ते मी मुलांना आज छान पद्धतीने शिकवलं आहे. तुम्ही बघू शकता, प्लेटवर कधीही ब्लेंडिंग करताना जवळजवळ स्ट्रोक द्या, लांब लांब स्ट्रोक करू नका. ज्यावेळी ब्रशने तुम्ही जवळजवळ स्ट्रोक क्रिएट कराल ना, त्यावेळी मेकअप हा खूप जास्त फ्लॉलेस आणि नॅचरल वाटतो. आणि आता ब्युटी ब्लेंडरने जे एक्सेसवरचं प्रोडक्ट आहे तेवढ्याच प्रोडक्टला आपण करणार आहे ब्लेंड. ओव्हर ब्लेंडिंग करू नका. शेवटी हा स्पंज आहे, जास्तीत जास्त प्रोडक्टला खेचून घेईल. लॉरा मर्सिर पावडरनी सगळ्या बेसला करून घेणार आहे लॉक. पण सगळ्यात आधी डोळ्याखालचे जे लाईन्स आहेत, स्माईल लाईन्स आहेत, तिथे पावडरला एक्सेस पावडर थोडीशी लावा. ह्याला म्हटलं जातं बेकिंग. आणि डोळ्याखालच्या लाईन्स, स्माईल लाईन्स सगळ्या छान हाईड होतात. त्यानंतर पावडर पफनी फ्लॅट सरफेसनी पूर्ण बेसला करून घेतलं आहे लॉक. डोळ्याच्या वर सुद्धा तुम्ही बघू शकता थोडीशी टॅनिंग आहे, तर त्याला आपण सगळ्यात आधी ब्राऊन कलरनी न्यूट्रिलाइज करून घेतलं आहे. त्यानंतर आपण लाईट शेडचं कन्सिलर यूज केलं आहे. आणि आत्ता मुलांना मी दाखवते की डोळ्याच्या आय शेपवर कशा पद्धतीने मेकअप केला जातो. सगळ्यात आधी आपण करून घेतो आहे क्रीज करून झाल्यावर हा आय मेकअप अगदी सोपा 2 मिनटात होणारा आहे. क्रीज नंतर जो इनर कॉर्नरचा पोर्शन आहे तिथे शिमर आयशॅडो लावला आहे, जो शिमर तिच्या साडीमध्ये आहे त्या टाईपमध्येच. आणि आउटर कॉर्नरला थोडंसं डार्क ब्राऊन कलरनी डिफायनिंग करून घेतलं आहे, म्हणजे डोळ्याचा हा शेप परफेक्टली आल्मंड दिसतो. तुम्ही बघू शकता, एक सुंदर अशी डेप्थ क्रिएट होते. आणि चला डोळे एनहान्स करण्यासाठी काजळ लावून घेतलं. हे फेरारुसीचं काजळ आहे, सुपर जेड ब्लॅक. आणि ऑफकोर्स लायनरनी डोळ्याचा जो शेप आहे तो परफेक्टली आल्मंड दिसणार आहे आणि अलॉंगेटेड दिसणार आहे. लायनरनी खूप रेखीवपणा येतो. आणि मुलांना मी शिकवलेलं आहे सुंदर असं विंग लायनर, अगदी सोप्या टेक्निकनी. तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळत असेल. हे विंग लायनर लावल्यानंतर तुम्हाला डोळे दाखवते किती सुंदर दिसत आहेत. आता तुम्ही बघा, वाव, डोळे खूप छान रेखीव दिसत आहेत, नॅचरल वाटत आहेत. आणि आता इनर कॉर्नरला सुद्धा आणि आउटर लाईन म्हणजेच डोळ्याच्या खाली छान असं ग्रीन कलरने मी आयशॅडोला स्मच केलेलं आहे, मॅट आयशॅडो. ग्रीन का? कारण की साडी थोडी ग्रीन कलरची आहे, तर थोडा ग्रीनचा टच मी ॲड केला आहे. चला आता मस्तपैकी मस्कारा लावून घेऊया. हे फेरारुसीचा मस्कारा आहे. आणि तुम्हाला दिसते आता स्किन किती एकदम ग्लास स्किन वाटते, शायनी वाटते. हा स्प्रे मी यूज केला आहे शार्लेट टिल्बरीचा फिक्सर, जो खूप सुंदर डुई फिनिश दिसतो, फिक्सिंग करतो, लॉक करतो मेकअपला. आणि हे मॅकचं ओ डार्लिंग नावाचं छान असं हायलायटर लावलं आहे, जे डस्की स्किनवर परफेक्ट जातं. आणि तुम्ही बघू शकता किती मेकअप शायनी, क्लासी आणि अगदी स्किन लाईक वाटतो आहे ना. आणि कुठेही आपण तिचा टोन गोरा केलेला नाही आहे. तुम्ही बघा, मानेबरोबर परफेक्टली चेहरा एक छान असा डस्की टोन केला आहे. कसा वाटला मेकअप मला सांगायला विसरू नका.